ए कार्तिक, तू कुठे जाऊ नकोस आज. मला देशपांडे सरांना भेटायला हॉस्पिटलमध्ये जायचंय. माझ्या बरोबर चल. हे मी नाही येणार आई. मला रंग खेळायला बाहेर जायचंय. कार्तिक, लाज नाही वाटत का रे तुला? हा, दुसऱ्याचं आयुष्य बेरंग करून स्वतः रंग खेळायला चाललायस. माझं सुद्धा आयुष्य बेरंग केलंत ना तुम्ही. कोण कुठला तो रस्त्यावरचा सत्तू, त्याला दादानी CFO बनवलं आणि मला 12,000 रुपयावरती कामावर ठेवलं. तेव्हा नाही बोललीस तू? काय चुकीचा वागला तो? इंद्राने जे केलंय ना ते बरोबरच केलंय. कारण तुला किंमतच कुठे होती कंपनीची. तुझ्या हातात जर त्यांनी कंपनी सोपवली असती ना तर तू बुडवून मोकळा झाला असतास. मला एक कळत नाही आई, तुमचा माझ्यावरती एवढा अविश्वास का आहे? कारण तू वागतोस तसा. आता सुद्धा माझ्या बरोबर आला असता, देशपांडे सरांची माफी मागितली असतीस तर काय बिघडलं असतं? पण नाही, तुला रंग खेळणं जास्त महत्वाचं वाटतं नाही का? कार्तिक कधी कोणासमोर झुकत नाही. कार्तिक, पण त्या म्हाताऱ्यासमोर तर नाहीच नाही. कार्तिक, लाज नाही वाटत? तोंड सांभाळून बोल. अरे निदान वयाचा तरी मान राख. म्हाताऱ्याला म्हाताराच म्हणणार ना. अरे तुला का जायचंय का तिकडे? आपला झालाय तेवढा अपमान कमी नाहीये का? कुणामुळे झाला? कुणामुळे झाला? तुझ्याचमुळे ना. जा, तुला जायचंय ना जा. पण कुठल्या नात्याने जाशील ग? वेण म्हणून एक्सेप्ट करतील तुला ते? मी माणुसकीच्या नात्याने जाणार आहे. तुला यायचं असेल तर चल, नाही तर जाऊ दे. मग तूच जा बाबा. आणि खरंच तूच जा. कारण हा म्हातारा माझ्यासोबत कधीच माणुसकीच्या नात्याने वागलेला नाहीये. आणि हा तुला म्हणून सांगतो, मी जाऊन आलोय सानिका बरोबर हॉस्पिटलमध्ये. आहे अजून तो जिवंत. कार्तिक, अगं म्हणजे ते हॉस्पिटलमध्ये झोपलेत ना, ते चांगलं आहे आपल्यासाठी. ते तर होळीच्या दिवशी सगळ्यांना संदेश वाटत सुटायचे. होळी अशी साजरी करायची, होळी तशी साजरी करायची. जा जा, जिथे जायचंय तिथे जा. नको येऊ माझ्या बरोबर. मॅडम नका ना रडू प्लीज. मॅडम 1-2 दिवसांचाच तर प्रश्न आहे ना. इंद्रजी, तुम्हाला नाही माहिती, आमच्या घरी ना होळी हा महत्वाचा दिवस असतो. एक वेगळाच उत्साह असतो घरी. आणि या सगळ्यात पुढे कोण असतं माहितीये? बाबा. एखादा लहान मुलगा कसा उत्साही असतो रंग खेळायला, पुरणपोळी खायला, मस्ती करायला, तसेच असतात बाबा दरवर्षी. पुरणपोळी, मस्ती, रंग. अहो गेल्या वर्षी सुद्धा आम्ही आई, काय घमघमाट सुटलाय ग पुरणपोळ्यांचा. मला तर असं झालंय कधी एकदा माझ्या पोटात जातीये. बर, पोटात जाता त्याचा विचार नाही करायचा आता जास्त. आता बनवायला शिकायची. हा, लग्न होणार आहे तुझं, सासरी जाशील, मग पुरणपोळी बनवायला यायला हवी ना तुला. आई, नको ना लग्नाचा विषय प्लीज. अगं नको ना म्हणजे काय? तळ यायला लागलीये तुला. ए दीपू, हे घे नैवेद्य दाखव. हा, आता बाबा येतील आणि मग लहान मुलासारखा हट्ट करतील. पुरणपोळी खायला धीरच नाही असं त्यांना. अरे देशपांडेंच्या घरात कोणी आहे का? अगं बाई, बाबा आले वाटतं. बाबा अगदी वेळेत आलात तुम्ही. पुरणपोळ्या रेडी आहेत. काय सांगतेस काय? हो. चला चला, तव्यावरची ताबडतोब ताटात येऊ दे. हो, आधी पाणी तर घ्या. हो सर, पाणी राहू दे आधी. पुरणपोळ्या घे ताबडतोब. मी ताट वाटी घेतो. असं काय करता? ऐका ना, थांबा जरा, थोडं नैवेद्य दाखवते ती. दीदी जा ग, ताईला बोलून आण. नेमकं कामाच्या वेळी कुठेतरी जाऊन बसलेली असते. तिला म्हणा जेवायला घ्यायचं, ये पटकन. बोलवते. बाबा खट्रू. सानू, थांबा. हॅपी होळी. सानू नाही, सानू नाही. हॅपी होळी. लावू दे, लावू दे, लावू दे, लावू दे. नाही सानू.
ती नाही म्हणते ना, मग नको लावू. बाबा प्लीज ना, आज तुमची शिस्त वगैरे नको. प्लीज मला तिला रंग लावू द्या प्लीज. नाही, हे रंग लावायचे नाहीत, का? नैसर्गिक रंग लावायचे. दाखवतो. हा हे बघ. हे बघ, हा जो कलर आहे ना तो हळदीपासून बनवलाय, हा मेहंदीची पावडर करून बनवलाय आणि ही बिटाची पावडर करून. त्यामुळे हे रंग वापर, म्हणजे कोणाला त्रास होणार नाही. हा? त्याचं काय? धुणे धुणे. पटकन. आले. हॅपी होली. अगं अरे हा कोण परग्रहावरचा प्राणी आला इथे? आपल्यासारखा दिसत नाहीये तो. चला आपल्यासारखं बनवूया याला. चला चला या. काय हो, जमल्यात का? अरे जमली म्हणजे स्वर्गसुख आहे, स्वर्गसुख. तुम्ही काय बघताय? घ्या घ्या घ्या. दीपू, सगळ्यांना तूप वाट. या होळीच्या बाबतीत आपल्या मुलींच्या केवढ्या आठवणी आहेत ना ग. लहानपणी कोणीतरी रंग लावायला आले घरामध्ये आपल्या आणि रंग सांडला म्हणून दीदी केवढी रडत बसली होती, आठवते का? हा? आणि ताईने खाली कोणाला तरी एवढा रंग लावला की तिच्या घरची सगळी मंडळी तक्रार घेऊन आपल्या घरी आली होती. काय आठवते काय? आणि हे आपलं शेंडेफळ. रंग म्हणजे जीव की प्राण असल्यासारखी खेळायच्या. मला तर वाटतं रोज होळी असती ना तर दीपू तेवढ्याच उत्साहानं रंग खेळत बसली असती. खरंच बाबा. आणि काय आहे या होळीत? होळी म्हणजे पवित्र सण. समाजात असलेल्या राक्षसी आणि वाईट वृत्तीचा नायनाट आपण या होळीमध्ये करतोच. शिवाय आपण या सणामध्ये सगळेजण एकत्र येतो. सगळे एकमेकांशी आपलेपणाने वागतात, एकमेकांना रंग लावतात. लक्षात घ्या, हे रंग जसे एकमेकात मिसळून जातात ना, तसंच माणसांनी सुद्धा एकमेकांमध्ये एकरूप झालं पाहिजे. एकमेकांची सुखदुःख समजून घेतली पाहिजे. आज जर मला कोणी विचारलं की देशपांडे सांगा सुखाची व्याख्या काय असते, तर मी सांगेन त्यांना माझं कुटुंब. घ्या. मला मान्य आहे की आत्ताही आम्ही एकत्र आहोत, पण हे असं एकत्र नकोय मला. काय उपयोग आहे? मी दोन शब्द बोलूही शकत नाहीये बाबांची. बाबा गेल्यापासून मी होळी कधी सासरीच केली नाही. ना कोणाला रंग लावला, ना कोणाला रंग लावू दिला. बाबा गेल्यापासून अगदी बेरंग झालंय माझं आयुष्य. पण देशपांडे सर आता बरे होत आहेत मॅडम. ठीक आहे, यावर्षी तुम्ही त्यांच्यासोबत होळी साजरी नाही करू शकला तर काय झालं, तुम्ही पुढच्या वर्षी करू शकाल. पण प्लीज तुम्ही असं डोळ्यात पाणी आणू नका मॅडम. तुम्हाला असं हतबल झालेलं, हतबल होऊन बसलेलं पाहून देशपांडे सरांना खूप वाईट वाटेल. आणि त्याचा जर त्यांनी ताट घेतला आणि तुमचं आयुष्य बेरंग झालं तर त्याचं मला खूप वाईट वाटेल मॅडम. मनोहर देशपांडेचे नातेवाईक कोण आहेत?
काय झालं, मी त्यांची मुलगी आहे. अजून ऍडव्हान्सचे पैसे भरले नाहीत तुम्ही. लवकरात लवकर ऍडव्हान्सचे पैसे भरा, आता पेशंटला घेऊन निघा. इंद्राजी, मी भरते पैसे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. इंद्राजी, तुम्ही ऑलरेडी खूप केलंय आमच्यासाठी. मॅडम अहो, मी ऍडव्हान्स भरून येते. आणि प्लीज पुन्हा असं काही बोलू नका की तुमचं आयुष्य बेरंग आहे, कारण तुम्ही लोकांच्या आयुष्यात रंग भरता आणि तुम्ही माझ्या आयुष्यातला रंग आहात. ह्यापुढे मी तुमचं आयुष्य कधीच बेरंगी होऊ देणार नाही. कुंटे मॅडम, बघितलं का SP बँकेचा मॅनेजर म्हणून लोक कसे माझ्याकडे आदराने बघतायत. ते तुमच्याकडे आदराने बँक मॅनेजर म्हणून बघत नाहीये, तुम्ही ऐन उन्हाळ्यात रेनकोट घालून आलाय ना म्हणून बघतायत. तुम्ही माझ्या बाजूने आहात ना? हो सर, पण कशाला घातला तो रेनकोट? गरम होत नाही का? कुंटे मॅडम, तुम्हाला माहित नाही, आमच्या इथली मुलं आहेत ना एरियातली, ती फार वात्रट आहेत बरं का. हो, होळीचा सीझन आहे ना, माणूस दिसला की लगेच त्याला रंग लावतात. अगदी पिंपात पण बोलवतात रंगाच्या. अहो, घरी येऊन पण रंग लावतात. पण हे प्रोटेक्शन आहे, प्रोटेक्शन. सोनटक्के आयडिया चांगली आहे, पण सर तुम्ही हा सुकलेला बुके घेऊन का आलाय? असं आहे, कालच्या बुकेची किंमत आज कमी होते आणि मग तो स्वस्त होतो. मग अशा स्वस्तातल्या मस्त गोष्टी घेऊन मी माझा जनसंपर्क वाढवतो. इंद्राला सांगायला हवं, नाहीतर ना हा दीपिका मॅडमच्या घरच्यांसमोर काहीतरी पचकेल आणि घोळ घालेल. मनोहर देशपांडेंची रूम कुठली? 1 मिनिट मॅम. जयश्री काकू इथे? या पण आत्ताच आल्या? अरे बापरे, इंद्राला सांगायला हवं. इंद्रा, समोरून 3री रूम आहे. इंद्रा इंद्रा इंद्रा, थांब जरा, तू नाश्ता करायला नंतर जाऊ आपण. मॅडम फॉर्म भरतायत. अरे थांबलं तर संपलो असं समज आता. म्हणजे काय झालं? हॉस्पिटलमध्ये सोनटक्के आलाय आणि तो देशपांडे सरांना बघायला आलाय. एवढंच नाही, जयश्री काकू पण हॉस्पिटलमध्ये आले आहेत. काय? सोनटक्के सर घोळ घालणार. इंद्राजी, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना सगळ्यात आधी लपा, कारण समजा सोनटक्के सरांमुळे सगळ्यांना कळलं ना की तुम्हीच वसुली करणार इंद्राजी आहात, तर खूप प्रॉब्लेम होईल. सगळ्यांना कळणार की तुम्हीच इंद्राजी आहात आणि तुम्हीच साळगाव करात. खूप खूप रिलॅक्स मॅडम, मी काहीतरी करतो. इंद्रा, तू खरंच लप. मी जयश्री काकूला कसं थांबवता येईल ना ते बघतो. आपण एक काम करूया, देशपांडे सरांकडनं भेटून आलो ना की बाहेर गेलो आपण तुमच्यासाठी रेनकोट खरेदी करूया. नको नको सर, त्याने माझा चेहरा आणि मेकअप खराब होईल ना. अहो, खाली घालतात ते रेनकोट, चेहऱ्याचा काय संबंध? सर, या माणसाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. तो बहुतेक दादी कशात विचार करते तुम्ही? अहो, हे हॉस्पिटल आहे, आपली बँक थोडीच आहे. जास्त चौकशा करत बसू नका. बरं झालं सर तू इथेच भेटलास. अरे बापरे, तुम्ही? अरे बापरे म्हणाला, काय झालं? नाही, ते चुकून आलं. मला अरे वा असं म्हणायचं होतं, ते चुकून अरे बापरे असं आलं. मूर्ख आहेस का तू? बरं ते जाऊ दे, मला सांग इंदिरा कुठे आहे? कशाला? अरे कशाला काय, आता देशपांडे सरांना भेटून येते तर म्हटलं इंदिरालाही भेटावं. राहू द्या ना, नको जाऊ. का? ते आपले देशपांडे सर आहेत ना. बरे आहेत ना ते? नाही, ते बरे आहेत, पण तुम्ही भेटायला गेलात तर ते चिडचिड करतील ना. अरे आता अशा परिस्थितीत चिडचिड करणारच ना, पण या सगळ्यातनं मार्ग तर काढायला हवा की नाही? नका ना जाऊ, नंतर जा ना. अरे काय सारखं नको नको करतोयस? नाही, म्हणजे आता नका जाऊ, नंतर जा असं म्हणतोय. हे बघ,
जे काय ते मला आत्ताच त्यांच्याशी बोलावं लागेल, नाही तर ही सगळी परिस्थिती हाताबाहेर जाईल आपल्या. काकू तुम्हाला कसं सांगू कळत नाहीये. सत्तू, काय ते नीट स्पष्ट सांग. देशपांडे सर आहेत ना, त्यांना अरे बोल ना. त्यांना खुकारोमायसिन नावाचा आजार झालाय. या आजारात ना माणूस खुखार बनतो, सगळ्यांची भांडतो, चिडचिड करतो, रागराग करतो. आपले देशपांडे सर तर डॉक्टरांवर रागवत आहेत. काहीतरी बडबडू नकोस मूर्खासारखं. हे बघ, त्यांच्याशी कसं बोलायचं ना ते मी बघते. सरक पासून. ऐका काकू, काकू नको ना काकू. अरे सोनटक्के तुम्ही? अरे नमस्कार. तुम्ही त्या देशपांडे सरांना भेटायला आले होते. अच्छा हो, तुम्ही पण का? चला तिघे जाऊया मग. हो. 1 से भले 2, 2 से भले 3. चल जाऊया. चल कुठे? तिसरी रूम म्हणाले. अच्छा ती आहे 3 हेच. आई नमस्कार. मी मॅनेजर सोनटक्के. मी मीनाक्षी कुंटे. हे घे ना, बुके आणला होता सरांसाठी. घ्या, फ्रेश आहे. घ्या. फ्रेश होता. काय झालं, येता येता उन्हामुळे सुकला. गरमी फार हो आजकाल. त्यामुळे दीपिका, सरांसाठी फळं आणली होती. थँक्यू. काय का दीपिका, तू एवढी गप्प गप्प काय? नाही मी काय करणार आता, बहीण अशी वागली म्हणल्यावर ते गप्प बसले असतील. बोलण्यासारखं काही नाहीच त्यांच्याकडे. काय देशपांडे बाई, गाव देशपांडे बाई, अशी कशी वागली तुमची बहीण? सर, हे हॉस्पिटल आहे, थोडा हळू. हो नाही बरोबर आहे म्हणा. होळीचा सीझन आहे ना, त्यामुळे लोक इतर रंग उधळतात. त्यांनी असे रंग उधळले की देशपांडे सरांचं तोंडच काळं झालं. काय बोलतो हा सोनटक्के? जरा शांत हो. आपल्या हातात आता काहीच नाहीये. आपण ना फक्त प्रार्थना करू शकतो या सोनटक्केचं गटार पण बंद राहू दे. बाय द वे देशपांडे बाई, तुम्ही आता बँकेत परत जॉईन होणारच नसाल ना? का? मी येणार आहे सर. बाबांना बरं वाटलं की लगेच येईन बँकेत. येणार होय. हो पण आत्ताच तुम्ही म्हणालात ना, म्हणजे तुमच्या बाबांची रिकव्हरी हळूहळू होतीये, तर बँकेतली रिकव्हरी हळूहळू करून चालणार नाही ना सर. मी पण आता मार्च एंड आहे, त्यामुळे रिकव्हरीचं टार्गेट जर का पूर्ण केलं नाही तर मला बँकेतनं काढावं लागेल तुम्हाला.